Section 136. Judge to decide as to admissibility of evidence. न्यायालयामध्ये एखादा पुरावा हा ॲडमिसिबल होऊ शकतो किंवा कसे हे ठरवण्याचं काम कोणाचं? जजचं. मग त्यानं कशा प्रकारे त्यानं ते ठरवावं? दॅट इज सेक्शन 136. When either party proposes to give evidence of any fact, the judge may ask the party proposing to give evidence in what manner the alleged fact, if proved, would be relevant. इथपर्यंत. जेव्हा न्यायालयासमोर एखादी पार्टी एखादा पुरावा देण्याबद्दलची इच्छा प्रदर्शित करते किंवा तो न्यायालय सांगतो साहेब मला हा पुरावा द्यायचा आहे, मग त्यावेळेस द जज मे आस्क द पार्टी, कुणाला? प्रपोजिंग टू गिव्ह दॅट एव्हिडन्स, की अशा प्रकारचा एव्हिडन्स दिल्यानंतर अलेज्ड फॅक्ट ही कशा प्रकारे रिलेव्हंट असू शकते असा प्रश्न न्यायालय त्या ठिकाणी त्या पार्टीला विचारेल. येते का लक्षात? पार्ट फर्स्ट. When either party proposes to give evidence of any fact, जेव्हा एखादी पार्टी कोणत्याही फॅक्ट बद्दलचा पुरावा न्यायालयासमोर देऊ इच्छित असेल, देऊ पाहत असेल, त्यावेळी द जज मे आस्क द पार्टी प्रपोजिंग टू गिव्ह एव्हिडन्स, जो तशा प्रकारचा पुरावा देत आहे त्या पक्षाला न्यायालय किंवा न्यायाधीश प्रश्न विचारतील. काय? जर ती फॅक्ट प्रूव्ह झाली तर तो एव्हिडन्स कशा प्रकारे रिलेव्हंट ठरू शकतो. द जज मे आस्क द पार्टी प्रपोजिंग टू गिव्ह एव्हिडन्स इन व्हॉट मॅनर द अलेज्ड फॅक्ट इफ प्रूव्ड वुड बी रिलेव्हंट. येते का लक्षात? येते का लक्षात? एखादा प्रश्न आपण विचारला तर त्यावेळेस जज साहेब म्हणतात व्हॉट इज द रिलेव्हन्सी ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे कोर्ट में इंटरफियर, कोर्ट इज हैविंग अ पावर टू डिसाइड वेदर द एविडेंस इज एडमिसिबल और इनएडमिसिबल और वेदर इट इज रिलेव्हंट और इरिलेव्हंट. रिलेव्हन्सी दाखवा म्हणजे काय? त्याची ॲडमिसिबिलिटी ते न्यायालय आपल्याला त्यावेळेस विचारत आहे. मग आपली जबाबदारी आहे की साहेब हे अशा पद्धतीनं हा एव्हिडन्स रिलेव्हंट आहे. येते? नेक्स्ट. अँड आता हे प्रश्न विचारणं झालं, विचारला, उत्तर दिलं, सगळं झालं. त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये अँड द जज शॅल ॲडमिट द एव्हिडन्स इफ ही थिंक्स दॅट इफ प्रूव्ड वुड बी रिलेव्हंट अँड नॉट अदरवाईज. मग त्यावेळेस काय होईल? जर ती फॅक्ट त्या ठिकाणी प्रूव्ह झाली तर तो रिलेव्हंट एव्हिडन्स होऊ शकतो असे जर कोर्टास वाटले तर कोर्ट तो एव्हिडन्स ॲडमिट करेल, अन्यथा नाही. म्हणजेच इन केस ऑफ इरिलेव्हंट फॅक्ट किंवा इनॲडमिसिबल एव्हिडन्स कोर्ट मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही. फर्दर त्याच्यामध्येच पुढचा पार्ट. इफ द फॅक्ट प्रपोज टू बी प्रूव्ड इज वन ऑफ विच एव्हिडन्स इज ॲडमिसिबल ओनली अपॉन प्रूफ ऑफ सम अदर फॅक्ट. समजून घ्या, तिथं काय म्हणलं त्यांनी? प्रपोज्ड फॅक्ट ही अशी आहे, इफ द फॅक्ट प्रपोज टू बी प्रूव्ड इज वन ऑफ विच evidence is admissible only upon proof of some other fact. ह्याचा अर्थ समजतो का? जर जी फॅक्ट प्रूव्ह करायची आहे ती फॅक्ट अन्य फॅक्ट प्रूव्ह झाल्याशिवाय किंवा अन्य फॅक्ट प्रूव्ह झाल्यानंतरच तिचा एव्हिडन्स ॲडमिसिबल ठरतो अशी फॅक्ट असेल तेव्हा. येते का लक्षात? If the fact proposed to be proved is one of which evidence is admissible only upon, underline, only upon proof of some other fact,
जी फॅक्ट प्रूव्ह करावयाची आहे ती फॅक्ट अन्य फॅक्ट प्रूव्ह झाल्यानंतरच तिचा एव्हिडन्स ॲडमिसिबल ठरतो अशी फॅक्ट असेल तेव्हा प्रोविजन मध्ये आता कॉमा सच लास्ट मेन्शन्ड फॅक्ट मस्ट बी प्रूव्ड बिफोर एव्हिडन्स इज गिवन ऑफ द फॅक्ट फर्स्ट मेन्शन्ड इथपर्यंत. आता सच लास्ट मेन्शन्ड फॅक्ट म्हणजे कोणती? ती अन्य फॅक्ट जी प्रूव्ह केल्याशिवाय त्या फॅक्टचा एव्हिडन्स ॲडमिसिबल ठरणार नाही. दॅट इज सच लास्ट मेन्शन्ड फॅक्ट मस्ट बी प्रूव्ड बिफोर एव्हिडन्स इज गिवन ऑफ द फॅक्ट फर्स्ट मेन्शन्ड. सुरुवातीला जी फॅक्ट मेन्शन केलेली आहे, दर्शवलेली आहे, त्याचा पुरावा देण्याच्या पूर्वी ती अन्य फॅक्ट प्रूव्ह करणं गरजेचं आहे. असं असताना तर ती लास्ट मेन्शन्ड फॅक्ट ही फर्स्टली प्रूव्ड, इट मस्ट प्रूव्ड. अन्य फॅक्ट सुरुवातीला प्रूव्ह करायची, मगच त्या पहिल्या फॅक्टचा एव्हिडन्स त्या ठिकाणी विचारात घेतला जाऊ शकतो. If the fact proposed to be proved is one of which evidence is admissible only upon proof of some other fact, such last mentioned fact must be proved before evidence is given of the fact first mentioned, unless the party undertakes to give proof of such fact and the court is satisfied with such undertaking. जर आता अनलेस म्हणलं जर किंवा मात्र तशी नमूद फॅक्ट प्रूव्ह करण्यासंबंधी जर पार्टीने अंडरटेकिंग दिले आणि त्या ठिकाणी न्यायालयाचं समाधान झाले पाहिजे. दॅट इज कंडिशन प्रेसिडेंट. आपण काय म्हणतो साहेब, ही फॅक्ट मला प्रूव्ह करण्यापूर्वी ती फॅक्ट प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तर ही जी लास्ट मेन्शन्ड फॅक्ट आहे याच्याबद्दलचं अंडरटेकिंग जर न्यायालयासमोर त्या पार्टीने दिलं असेल की आम्ही प्रूव्ह करून दाखवूच, तर ती अंडरटेकिंग जर सफिशियंट असलं पाहिजे, न्यायालयाचं समाधान झालेलं पाहिजे, तेव्हा मात्र मग पार्टी अंडरटेक्स टू गिव्ह प्रूफ ऑफ सच फॅक्ट ही अँड द कोर्ट इज सॅटिस्फाईड विथ सच अंडरटेकिंग. लास्ट पार्ट आता ही 1, 2, 3 याच्यामध्ये हा जो सेकंड पोर्शन होतो या प्रोव्हिजनचा याच्याबद्दलचा हे डिस्कशन. इफ द फॅक्ट प्रपोज टू बी प्रूव्ड इज वन ऑफ विच एव्हिडन्स इज ॲडमिसिबल ओनली अपॉन प्रूफ ऑफ सच अदर फॅक्ट. इथपर्यंत समजलं. दुसरी फॅक्ट प्रूव्ह झाल्याशिवाय ही फॅक्ट प्रूव्ह होणार नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय. तर हा जो हे म्हणत असताना त्याची त्यानं अंडरटेकिंग द्यावी आणि त्यावर न्यायालयाचं समाधान होणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये एक पोर्शन काय राहिला की सच लास्ट मेन्शन्ड फॅक्ट मस्ट बी प्रूव्ड बिफोर एव्हिडन्स इज गिवन ऑफ फॅक्ट फर्स्ट मेन्शन्ड. सुरुवातीला जी फॅक्ट मेन्शन केली त्याचा पुरावा देण्यापूर्वी शेवटी जी फॅक्ट सांगितली ज्याच्यावर त्या पहिल्या फॅक्टची रिलेव्हन्सी डिपेंड आहे ती फॅक्ट ही प्रूव्ह करावी. आता अनलेस म्हणलंय किंवा मात्र त्या ठिकाणी तशा प्रकारची फॅक्ट प्रूव्ह करत असताना त्या पार्टीनं त्या ठिकाणी न्यायालयाला अंडरटेकिंग देणं गरजेचं आहे आणि त्या अंडरटेकिंगवरती न्यायालयाचं समाधान होणं गरजेचं आहे. दिस इज पार्ट 2 ऑफ सेक्शन 136. जज टू डिसाइड ॲज टू ॲडमिसिबिलिटी ऑफ एव्हिडन्स. उदाहरण द्या बरं. एक दिलं आपण उदाहरण मागं झालं आपल्याला. डाईंग डिक्लेरेशन आणि पर्सन डेड. आता डाईंग डिक्लेरेशन प्रूव्ह करायचं आहे. दिस इज फर्स्ट फॅक्ट. त्याच्या अगोदर आपल्याला त्याचं डेथ प्रूव्ह करावं लागेल. दॅट इज अनदर फॅक्ट. मग आता जोपर्यंत लास्ट मेन्शन्ड फॅक्ट इज टू बी प्रूव्ड, द फर्स्ट वन कॅनॉट बी ॲडमिसिबल ऑर कॅनॉट बी प्रूव्ड बिफोर कोर्ट. इथे लक्षात. दॅट इज दिस पार्ट. इफ द फॅक्ट प्रपोज टू बी प्रूव्ड इज वन ऑफ विच एव्हिडन्स इज ॲडमिसिबल only upon proof of some other fact, only upon proof of some other fact, death of that person, and fact proposed to be proved, dying declaration made by that person. Now such last mentioned fact must be proved before evidence is given of first fact mentioned. शेवटची फॅक्ट कोणती? डेथ ऑफ पर्सन. इट मस्ट बी प्रूव्ड. फॉर प्रूव्हिंग
द डाइंग डिक्लेरेशन ऑफ दॅट पर्सन. दॅट इज सच लास्ट मेन्शन्ड फॅक्ट मस्ट बी प्रूव्ड बिफोर द एव्हिडन्स इज गिवन ऑफ द फॅक्ट फर्स्ट मेन्शन्ड. इथपर्यंत समजतंय. आता हे सगळं करत असताना एखादी कंडिशन अशी आली, अशी परिस्थिती आली, अनलेस द पार्टी अंडरटेक्स टू गिव्ह प्रूफ ऑफ सच फॅक्ट. साहेब, ही जी फॅक्ट आहे, ही फॅक्ट आम्ही प्रूव्ह करू, अशा प्रकारची अंडरटेकिंग त्या ठिकाणी त्या पार्टीने जर न्यायालयाला दिलेली असेल आणि त्या अंडरटेकिंगवरती त्या न्यायालयाचं त्या ठिकाणी समाधान झालेलं असेल, तर मग मात्र लास्ट मेन्शन्ड फॅक्ट मे बी प्रूव्ड प्रायर टू प्रूफ ऑफ फर्स्ट फॅक्ट, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. समजते का नाही? आता हे मात्र आज घरी गेल्या गेल्या वाचावर का, वाचा, ऐका, काही करा. नेक्स्ट, लास्ट पार्ट. इफ द रिलेव्हन्सी ऑफ वन अलेज्ड फॅक्ट डिपेंड्स अपॉन अनदर अलेज्ड फॅक्ट बीइंग फर्स्ट प्रूव्ड. आता त्या फॅक्टची रिलेव्हंट कधी ठरते, तर आमची ही दुसरी फॅक्ट प्रूव्ह झाल्यानंतर ही फॅक्ट रिलेव्हंट ठरते, असं त्या ठिकाणी म्हणणं आहे. मग ॲट दॅट टाइम द जज मे इन हिज डिस्क्रिएशन आयदर परमिट evidence of first fact to be given before the second fact is proved or require evidence to be given of second fact before evidence is given of first fact. येते का लक्षात? जर त्या एखाद्या फॅक्टची रिलेव्हन्सी ही दुसऱ्या फॅक्टच्या प्रथम प्रूव्ह होण्यावर डिपेंड आहे, तेव्हा जज, ते न्यायाधीश त्याच्या डिस्क्रेशननुसार एकतर सेकंड फॅक्ट प्रूव्ह करा, सेकंड फॅक्ट प्रूव्ह होण्याच्या पूर्वी फर्स्ट फॅक्ट प्रूव्ह करण्याची परवानगी देईल, किंवा फर्स्ट फॅक्टचा एव्हिडन्स दिला जाण्यापूर्वी सेकंड फॅक्टचा एव्हिडन्स देणे आवश्यक ठरवू शकेल. इथे का लक्षात नाही? लास्ट पोर्शन. इफ द रिलेव्हन्सी ऑफ वन अलेज्ड फॅक्ट डिपेंड्स अपॉन अनदर अलेज्ड फॅक्ट बीइंग फर्स्ट प्रूव्ड. जर एखाद्या फॅक्टची रिलेव्हन्सी ही दुसरी फॅक्टच्या पहिल्यांदा प्रूव्ह होण्यावर अवलंबून असते, तेव्हा द जज मे इन हिज डिस्क्रिएशन, न्यायाधीश हे त्यांच्या अधिकारानुसार आयदर परमिट, परवानगी देतील, कशाकरिता? एव्हिडन्स ऑफ फर्स्ट फॅक्ट टू बी गिवन बिफोर सेकंड फॅक्ट इज प्रूव्ड. सेकंड फॅक्ट प्रूव्ह होण्याच्या अगोदरच तुम्ही पहिली फॅक्ट प्रूव्ह करू शकता किंवा करा, अशी परवानगी न्यायाधीश त्यांच्या डिस्क्रिप्शननुसार देतील, किंवा ऑर रिक्वायर्स एव्हिडन्स टू बी गिवन ऑफ सेकंड फॅक्ट बिफोर एव्हिडन्स इज गिवन ऑफ फर्स्ट फॅक्ट. नाही, तुम्ही आधी पहिल्यांदा आम्हाला दुसऱ्या फॅक्टचाच एव्हिडन्स द्या, मग आम्ही ठरवू की तुमची फॅक्ट रिलेव्हंट आहे किंवा कसे. असं काही दोन्ही वाईस वर्सा, एक तर पहिल्यांदा प्रूव्ह करा म्हणतील, पहिली प्रूव्ह करा, दुसरी नंतर करा, किंवा दुसरी पहिल्यांदा करा, पहिली नंतर करा, अशा प्रकारे न्यायाधीश त्या ठिकाणी त्यांच्या डिस्क्रिप्शननुसार परमिशन देतील त्या पार्टीला ती फॅक्ट प्रूव्ह करण्याचा. अँड दिस इज सेक्शन 136.